पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन नावाला बंद असल्याचं रविवारी दिसून आलं। समिती सदस्यांकडूनच दर्शनवारीत लोकांच्या घुसखोरीला प्राधान्य दिलं जात असल्याचं निदर्शनाला आलंय। महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या पुरुषोत्तम मास अधिक मास सुरू असल्यानं दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत। या भाविकांच्या सोयी सुविधांकडे मंदिर समितीचं पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे। प्रत्यक्षात कसल्याही प्रकारची सुविधा मंदिर समितीनं भाविकांना दिलेली नाही। दर्शनबारी असो, मुखदर्शन रांग असो किंवा व्हीआयपी दर्शनासाठी काढलेला कागदावरचा आदेश असो, याचाच एक भाग म्हणून रविवारी मंदिरात एकच गोंधळ उडाला। पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक यांची मंदिरात दर्शनासाठी अडवणूक करण्यात आली, तर दुसरीकडे मंदिर समितीच्या सदस्यांकडूनच 10 ते 12 लोकांना घुसखोरी करण्यास कर्मचाऱ्यांकडून सहकार्य केलं गेलं। दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडत असताना एका पत्रकारानं शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला असता BVG कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रकारही घडला। या संपूर्ण प्रकारामुळे मंदिर समितीनं अधिक मासामध्ये भाविकांसाठी कसल्याही प्रकारची सुविधा केली नसल्याचं दिसून आलं, तर व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा आदेश फक्त कागदावर असल्याचंही निदर्शनास आलं। याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे, कारण सध्या मंदिर समितीचे व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकारी हे दोघेही रजेवर आहेत असं समजतं। त्यामुळं आता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भाविक भक्तांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे।